भारत सरकारने जर खर्च केलेला असेल तर भारत सरकार की गॅरंटी असं म्हणायला काय हरकत आहे? सरकारी अधिकाऱ्यांना अशा तऱ्हेने भारतीय जनता पक्षाने वेठीला धरणं आणि सरकारने पण वेठीला धरणं हे या संसदीय लोकशाहीमध्ये योग्य आहे का? की भारत सरकारच्या योजना आहेत, मोदी सरकार असं का म्हणायचं? सरकारी खर्चाने भारतीय जनता पक्ष सरकारी अधिकाऱ्यांना दावणीला बांधून, पोलीस यंत्रणा आणि प्रचार यंत्रणा दावणीला बांधून अशा तऱ्हेचा प्रचार गावोगावी करणं, याच्यामध्ये आता जनता विरोध करते आहे। गावोगावची जनता जेव्हा उभी राहते आणि सांगते की आमच्या गावात तुम्ही येता कामा नये, तुम्ही भारत सरकारच्या योजना सांगा, मोदी सरकार कशाला म्हणता? सामान्य जनतेने आम्हाला हा मोदींचा चेहरा बघायचा नाही असं जेव्हा सामान्य माणसं म्हणतायत, तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाणारा प्रचार आहे। आपण हल्ली रोज वर्तमानपत्रांमध्ये मोदी की गॅरंटी अशी एक जाहिरात बघतो। भारतातलं कुठलंही वर्तमानपत्र उघडून बघा, पहिल्या पानावर किंवा आतल्या पानावरती पूर्ण पानाची जाहिरात असते। अर्थात भारतीय जनता पक्ष त्याच्यावरती खर्च करतो का भारत सरकार त्याच्यावरती खर्च करतं? असा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, भारत सरकारने जर खर्च केलेला असेल तर भारत सरकार की गॅरंटी असं म्हणायला काय हरकत आहे? पण तोही शब्दप्रयोग नाही आहे। आणि तिसरी गोष्ट जी आता समोर येते की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय पातळीवरती मीटिंगा घेऊन, ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हजर आहेत, ते आदेश देत आहेत की सरकारने ज्या योजना अंमलात आणलेल्या आहेत राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये, भाजप शासित राज्यांमध्ये आणि केंद्रशासित भारत सरकारने ज्या योजना अंमलात आणलेल्या आहेत त्याचा प्रचार करा गावागावात जाऊन। त्यांनी सुरुवातीला काही महिन्यांपूर्वी खासदारांना हे आदेश दिले होते की आपापल्या मतदारसंघामध्ये तुम्ही प्रचार करा। जेव्हा राज्यांचे इलेक्शन्स येतात तेव्हा ते पक्षाच्या प्रमुखांना सांगतात, पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतात की हे सगळं तुम्ही करा। पण हल्ली आपण असं बघतो की राज्य सरकारांना आणि पक्षांना असे आदेश जातात की प्रत्येक खात्याचे अधिकारी, मग ते IAS अधिकारी असतील किंवा नसतील, पण सरकारी अधिकारी हे मोठमोठे बॅनर्स, पोस्टर्स किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया घेऊन आणि मग जो काही एक इव्हेंट मॅनेजमेंटचा प्रकार असतो तो घेऊन सर्वत्र जातात आणि मोदी सरकारने अंमलात आलेल्या योजना प्रचार कोण करतं? भारतीय जनता पक्षाचे लोक असतातच, पण सरकारी अधिकारी त्या ठिकाणी असतात। सरकारी अधिकाऱ्यांना अशा तऱ्हेने भारतीय जनता पक्षाने वेठीला धरणं आणि सरकारने पण वेठीला धरणं हे या संसदीय लोकशाहीमध्ये योग्य आहे का? असा खरा प्रश्न आहे। मुद्दा निर्माण होतो, याच्यावरती खर्च कोण करतं? जेव्हा सरकारी अधिकारी एखाद्या योजनेचा प्रचार करायला जातो तर सरकारने जर एखादी योजना आणली असेल जनतेकरता तर त्याच्या जाहिराती रोजच होत असतात, ते आपण बघतो। मग रेल्वे स्टेशन असेल, एअरपोर्ट असेल, TV चॅनल्स असतील, वर्तमानपत्र असतील, रेडिओ असेल, पंतप्रधान मोदी स्वतःच प्रचार करत असतात, भारतीय जनता पक्षाचे नेते प्रचार करत असतात आणि केंद्र सरकार स्वतः त्याच्यावरती खर्च करत असते आणि राज्य सरकार पण खर्च करत असते किंवा स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा खर्च करत असतात। मग हा सरकारी खर्च जो आहे तो त्या टॅक्सपेअरच्या खिशातून जात असतो। टॅक्सपेअर कोण आहेत या देशामध्ये? अर्थातच 142 कोटी लोक जे GST भरतात आणि 9 कोटीच्या आसपास लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरतात, म्हणून डायरेक्ट टॅक्स पे करणारे 9 कोटी लोक। पण जनताच टॅक्स भरते, कर भरणा करते, त्यातून बजेट निर्माण होतं। बजेटमधून सरकारी योजना निर्माण होतात, हे पण बरोबर आहे
बजेटमधून सरकारी योजना निर्माण करणं हे सरकारचं काम आहे. पण सरकारी योजनांचा प्रचार करण्याकरता भारतीय जनता पक्षाचे लोक जर सरकारी अधिकाऱ्यांनाच वेठीला धरून भारत सरकारचं नाव न वापरता किंवा महाराष्ट्र सरकारचं नाव न वापरता जर सरकारी अधिकारी मोदी सरकारचं नाव वापरून मोदी की योजना आहे, मोदी सरकार की योजना आहे, मग ती किसानांकरता असेल, ती पीक विम्याची असेल, ती खतांकरता असेल, ती बांधकाम कामगारांकरता असेल, ती आरोग्याकरता असेल, किंवा किती रस्ते बांधले, किती धरण बांधलं, किती हॉस्पिटलवरती खर्च केला, याचे बजेटमधले जे आकडे असतात, जे एरवी प्रचाराकरता आकडे असतात, ते वस्तुस्थितीला धरून असतातच असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ, वेगाने विकास करणारी भारतीय अर्थव्यवस्था GDPने मोजली जाते, याच्यात किती तथ्य आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने हा जो वाढत्या GDPचा बुरखा फाडलेला आहे, मागच्याच महिन्यात आकडे आलेले आहेत. आणि त्यांनी भारताचं एकूण कर्ज किती आहे ते 205 लाख कोटी, आणि गेल्या 10 वर्षात कर्ज किती घेतलं तर 155 लाख कोटी. त्याचं व्याज भरता भरता भारताच्या बजेटमधले 100 रुपयातले 45 रुपये जात आहेत. ही त्यांनी वस्तुस्थिती मांडली. आणि अशाच तऱ्हेने भारत सरकार कर्ज घेत राहिलं तर भारताचं एकूण उत्पन्न किंवा GDPचा साईज तेवढं भारताचं कर्ज असेल. आणि दरडोई उत्पन्नापेक्षा दरडोई कर्ज जास्त, असा एक प्रश्न इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने उपस्थित केलेला आहे. हे यासाठी इथे सांगायचं की भारत सरकार एकूणच कराच्या उत्पन्नामधून स्वतःच्या अंमलात न आलेल्या योजना किंवा बजेटमधल्या प्रस्तावित योजना या लोकांपर्यंत घेऊन जाण्याकरता सरकारी अधिकाऱ्यांना वापरत आहे. हे संसदीय लोकशाहीत बसणारं आहे का? राजकीय पक्षांनी राजकीय काम करावं, त्याने हवं तर आपल्या सरकारच्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाव्यात, पण तो भारतीय जनता पक्षाचा खर्च असेल. पण सरकारी खर्चाने वेठीला धरायचं सरकारी अधिकाऱ्यांना, कारकुनांना, पोलिसांना, पोलिसांच्या संरक्षणामध्ये हे सगळे प्रकार होत आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचा प्रचार सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन, सरकारी यंत्रणा वापरून जनतेच्या पैशातून करणं हे मोठं पाप या देशाचं सरकार करते. आणि त्यांनी सांगावं ना की भारत सरकारच्या योजना आहेत, मोदी सरकार असं का म्हणायचं? लोकांनी सरकार निवडून दिले, ते केंद्रामधलं सरकार आहे, ते भारतीय जनता पक्षाचं आहे, ते भारत सरकार आहे, भारत सरकारच्या योजना आहेत, बजेटमध्ये त्यांनी मांडले, इतपत बरोबर आहे. पण कॅमॉफ्लेज करणं, एक बुरखा पांघरणं, सरकारी खर्चाने भारतीय जनता पक्ष सरकारी अधिकाऱ्यांना दावणीला बांधून, पोलीस यंत्रणा आणि प्रचार यंत्रणा दावणीला बांधून अशा तऱ्हेचा प्रचार गावोगावी करणं, याच्यामध्ये आत्ता जनता विरोध करते आहे. आणि संविधानाप्रमाणे हे योग्य नाही, हे कायद्याला धरून नाही. हे प्रत्यक्षात गावोगावची जनता जेव्हा उभी राहते आणि सांगते की आमच्या गावात तुम्ही येता कामा नये, तुम्ही भारत सरकारच्या योजना सांगा, मोदी सरकार कशाला म्हणता, अशा पद्धतीचे प्रश्न राधानगरीपासून संविधानाचे संरक्षक कार्यकर्ते, संविधानाविषयी बोलणारे कार्यकर्ते, तुम्ही देशाला घटनेला अनुसरून राज्य करता का मोदींचं नाव वापरून मोदींचा प्रचार करतात, असा खडा सवाल सरकारी अधिकाऱ्यांना करतायत. आणि कित्येक ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात येतो, तुम्ही सरकारी योजना मांडा, भारत सरकारच्या योजना म्हणा, पण तुम्ही भाजपच्या योजना का म्हणता? तुम्ही मोदींच्या योजना का म्हणता? त्यामुळे मोदी पंतप्रधान आहेत हे मान्य आहे, पण मोदींच्या योजना म्हणण्यापेक्षा भारत सरकारच्या योजना म्हणा, असं जेव्हा सामान्य जनता बोलू लागते, त्याबरोबर दुसराही एक प्रश्न
या माध्यमातून मी मांडतोय की हा अंतिमतः सरकारचा पैसा आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये असलेले लोक, भारतीय जनता पक्ष सरकारमध्ये नसलेले लोक हे टॅक्सपेअरचा पैसा वापरून सरकारने आणलेल्या योजना ज्या प्रत्यक्षात अंमलातच आलेल्या नाहीत, ज्या कित्येक कागदावरच आहेत, याचा निवडणुकीच्या प्रचाराकरता वापर करतायत. आणि हे विशेष करून गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात होते. आणि लोकसभेच्या निवडणुका आल्यानंतर प्रत्येक लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघामध्ये हा जो काही मोदी रथ प्रचाराचा फिरतोय हा आक्षेपार्ह आहे. याच्यावरती सामान्य जनतेने आम्हाला हा मोदींचा चेहरा बघायचा नाही असं जेव्हा सामान्य माणसं म्हणतायत, तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाणारा प्रचार आहे. याचं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना भान नाही आहे. आणि इंडियाचा जो काही आता 28 पक्षांचा एक अलायन्स निर्माण झालेला आहे, निश्चितपणे इंडिया अलायन्स याची दखल घेईल की टॅक्सपेअरच्या खर्चातून मोदींचा प्रचार हा संसदीय लोकशाहीमध्ये बेकायदेशीर आहे, त्याचाही विरोध केला पाहिजे. त्यामुळे विरोधी पक्षांनी जनतेचा हा आवाज मोठा करण्याची गरज आहे की टॅक्सपेअरच्या पैशातून भाजप आणि मोदी स्वतःची इमेज पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. आणि ती खोटी इमेज आहे, ती दुतोंडी इमेज आहे. सरकारने खरं म्हणजे धर्माचा प्रचार करता कामा नये. पण या ठिकाणी मोदी सरकार एका बाजूने 22 जानेवारीला अयोध्येच्या मंदिराच्या निर्मात्याचा भूमिकेत आहे आणि रथयात्रा निघतायत, रेल्वेतून यात्रा निघतायत, रस्त्यावरच्या यात्रा निघतायत, सगळ्या गोष्टी एका बाजूने अयोध्येकडे चालल्या आहेत. पण दुसऱ्या बाजूने मोदींच्या प्रचार यात्रा चालू आहेत. हा जो सगळा पैसा आहे मग तो राम मंदिराच्या निर्माणासाठी असेल, जे सरकारचं खरं काम नाही आहे. राम हा घराघरात पूजला जाणारा देव आहे, कारण तो एक सत्यप्रिय असा राजा म्हणून पुराणकथातला जरी असला तरी रामाची ख्याती मोठी आहे. आणि म्हणून रामाची देवळं भारतात अनेक ठिकाणी आहेत.